सुमती, आज मी लीलाच्या सासरी जाऊन आलो. तिथे गेल्यानंतर ना प्रत्येक वेळेला एजंटच्या चांगुलपणाची जाणीव ना प्रत्येक वेळी नव्याने होते बघ मला. तू अचानक आम्हा सगळ्यांना सोडून गेलीस त्यानंतर माझ्या लीलाची मला खूप काळजी वाटायला लागली ग. कसं होणार, मी काय करू तिच्यासाठी काही कळत नव्हतं ग मला. तिला माया लावणारी, तिच्यावर प्रेम करणारी, तिचा मनापासून सांभाळ करणारी अशी कोणतरी मला हवी होती. म्हणून मी कालिंदीशी लग्न केलं. पण सुरुवाती खरं सांगू का, कालिंदी तुझी जागा कधीच घेऊ शकली नाही ग. एक बाप असूनही माझ्या डोळ्यासमोर तिच्यावर अन्याय होत होता, ती दुखावली जात होती. आणि हे सगळं मी निमूटपणे बघत होतो ग. कधीच त्या गोष्टीला प्रतिकार केला नाही. मी तिचा बाप आहे आणि मी काही करू शकत नाही ह्याची बोच मला ना कायम सलत होती बघ. मला वाटायचं की माझ्या लीलाचं चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं तशी स्वप्न मी बघत होतो. तिच्यावर मनापासून प्रेम करणारं कुणीतरी असा. पण ते पण पुण्य माझ्या पदरी नाही पडलं. पण सुमती, आज ना मी तुला खात्रीने सांगू शकतो बघ, एजंट सारखा चांगला नवरा, चांगला जावई मला तरी असं वाटतं ना की अजून तरी जन्माला आलेला नाही बघ. मी अपॉइंटमेंट न घेता झालो. जगातला कुठलाही मुलगा एवढा मोठा कधीच होत नाही की एका वडिलांना त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. यांची ऐपत काढायचा तुला काहीही अधिकार नाही आहे साळुंके. तुला पैसेच हवेत ना, मिळतील. पण पुन्हा या घराकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाहीस तू. एक जावई म्हणून मान देण्यापेक्षा एक मुलासारखं मला सांगितलं असतं की काय प्रॉब्लेम आहे, तर हे सगळं झालं नसतो. सुमती, आता रेवती सुद्धा लग्न करून त्याच घरात जाणार आहे. माझ्या दोन्ही मुलींचं खूप चांगलं होणार आहे. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. सुमती, मी आता अभिमानानं माझं तोंड तुला दाखवू शकतो. फाईन. तुला ठेल्यावरची पाणीपुरी आवडते ना? ठीक आहे, मलाही खायची ती पाणीपुरी. काय तुम्ही आणि ठेल्यावरची पाणीपुरी? हो. एजे मस्करी करता ना माझी? नो नो, आय एम सिरियस. आय एम व्हेरी सिरियस. आणि मी हे चिडून नाही म्हणत आहे. मलाही पाहायचं की त्या ठेल्यावरच्या पाणीपुरीत काय खास आहे. ओके, लगेच जाऊया. चला. आता मनाला पण फोन करून बोलू. मन्याला? एजे अहो, मन्याला कशाला? कशाला म्हणजे? तुला त्याच्याबरोबर ती पाणीपुरी खायला आवडते, राईट? मग त्याला या प्लॅन मध्ये इन्क्लूड करायला नको? कॉल पण एजे कॉल कर. आलोच मी. आहात ना? हो, आपण आज भेटणार होतो ना? आपण भेटणार होतो हे कधी ठरलं? पण असो, जरीही ठरलं नसेल तरी आता ठरवूया आपण. तुमच्यासाठी मी कुठेही यायला तयार आहे. ओके ओके, ठीक आहे.
माझ्या बरोबर माझा नवरा पण येतोय. आपण नेहमी जिकडे पाणीपुरी खातो ना ठेल्यावर, तिथे भेटूया. अहो पण कुठली पाणीपुरी आवडते तुम्हाला? तू म्हणशील तिथे भेटू आपण मन्या. असं म्हणताय? मी तुम्हाला पत्ता पाठवतो, तिथे तुम्ही तुमच्या यजमानांना घेऊन या. अगदी चविष्ट पाणीपुरी खायला घालतो तुम्हा दोघांना. या हा, मी वाट बघतोय. येते हा मी. बाय मन्या, भेटू. जे प्लॅन डन आहे, येतोय तो. गुड. त्याचा नंबर मला फॉरवर्ड कर, मी त्याला फोन करतो आणि भेटतो. थांब थांबा. जातो काय? मी पण येते ना, जाऊया आपण. ऐशो, आय मीन तुझं पोट दुखत होतं ना? हो, म्हणजे अजूनही दुखतच आहे, पण आता थोडं कमी झालंय. म्हणजे मन्याशी बोलले ना, त्यामुळे आता बरं वाटतंय. राईट. चला मग या. पार्टनर, अरे काय घडतंय?